राम राम मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या पंचकृष्ण या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाऊस चालू आहे, या पावसातच आम्ही झेंडूची लागवड करण्यासाठी आलेलो आहे. ही आमची झेंडूची रोपं आहेत. आता यातले 2-2 ट्रे आम्ही घेऊन जाणार आणि झेंडूचा लागवड करणार. त्यासाठी आधी झेंडूची रोपं घेऊन गेलेली आहेत. आता ही पेपर गाडलेले आहेत. तर आपण या होलांमध्ये खड्डा करून झेंडूची रोपं आपण त्याच्यामध्ये लावणार आहोत. तर हा आमचा देशी जुगाड आहे पावसापासून वाचण्याचा, डोकं ओलं होऊ नये म्हणून. तर अशा पद्धतीने झेंडूची लागवड करणार आहोत आपण. तर बघू शकता अशा पद्धतीने होल मारलेले होते पेपरला. तर त्याच्यामधून आपण आता 2-3 होलं सोडून त्याच्यानंतर लागवड करणार आहोत. पेपरमध्ये रोपं लावणार आहोत, जेणेकरून दाट होणार नाही. तर ह्या लागवडीची फुलं गणपतीत वगैरे चालू होतील, कारण झेंडू चालू होण्यासाठी 2.5 महिने लागतात. जशी जशी झाडं मोठी होतील तशी तशी तुम्हाला मी व्हिडिओ काढून दाखवेलच. तर आता आम्हाला हे पूर्ण वावर लावायचं आहे. अशा पद्धतीने हे पूर्ण वावर आम्ही लावणार आहे. बघू शकता आमच्याकडचे निसर्गरम्य वातावरण आहे. आमच्या मळ्यामध्ये खूप सारं आता सध्या तरी ऊन आहे. आमच्याकडे घरी कधी ऊन कधी पाऊस चालूच असतो. उन्हामागे पाऊस, पावसामागे ऊन असं चालू आहे सध्या. इथं हे डोंगराचं पाणी काढून देण्यासाठी वावरांच्या कडेकडेने मोठी अशी नळी तयार केलेली आहे, जेणेकरून डोंगराचं पाणी वावरात न शिरता नळीने खाली मोठ्या नदीला जाऊन भेटेल. तर ते बघू शकता आम्ही 3 जण या लागवड करतोय. तुम्ही बघू शकता या अशा पद्धतीने आम्ही सर्व लागवड केलेलं आहे. ही थोडीशी रोपं अजून शिल्लक आहेत, पूर्ण हात मातीने भरलेले आहेत. अशा पद्धतीने आम्ही एकसाथ 2-2 बेड घेऊन झेंडूच्या लागवड करत आहोत. हे माझे मिस्टर आहेत, ते पण आम्हाला लागवडीसाठी मदत करत आहेत. एक एक करून आता हे परत दुसरे 2 रोपं असं करून आम्ही हे पूर्ण वावर लागणार आहे. आम्ही जवळजवळ 1500 काडी रोप आणलेलं आहे. तेवढं आपण रोप याच्यामध्ये लावणार आहोत. तर तुम्हाला आमचा लागवड झेंडूचा कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. तुमच्याकडे झेंडूची लागवड कशी करतात हे देखील कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करत जा. आमच्याकडची शेती तुम्हाला कशी वाटली ती देखील कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. ते बघू शकता इथे आजूबाजूला सगळीकडे मल्चिंग पसरवलेलं आहे. काही जण त्याच्यात वाटाणे लावतील, तर काही मग टमाटे करतील. आम्ही इथे हे लावलं आहे, तर काही फरशी लावतील. तुम्ही बघू शकता एक 2-2 करून आता अख्खे सारे आपण रोपं लावून घेणार आहोत. मागे ढगसुद्धा काळे झालेले आहेत. तर अशातच आता पाऊससुद्धा येण्याची शक्यता आहे. पण मग पाऊस आला तरी झेंडूच्या लागवडीला काही होत नाही, त्याच्यामुळे काही हे नाही. तर हे आम्ही कारण पावसाचं पाणी वावरामध्ये जाऊन गेलेलं आहे, त्याच्यामुळे जमीन कडक झालेली आहे. तर आम्ही आता उकरून ही रोपं खड्डा करून मग ही रोपं लावतो आहे, जेणेकरून रोपाची काठी कुठल्याही पद्धतीने त्याला हानी होणार नाही आणि एकदम अगदी व्यवस्थितरित्या रोपं हे होतील.
लावता लावता 2 ते 3 वेळा पाऊस देखील येऊन गेला आहे. पण आम्ही पावसाला देखील जुमानलं आणि पावसातसुद्धा ही लागवड आम्ही पूर्णच केला. तर अशा पद्धतीने आमचा हा लागवड पूर्णपणे झालेला आहे. तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. शेतकऱ्यासाठी एक हॅशटॅग शेतकरी म्हणून कमेंट करा. तर हे आमच्याकडचं निसर्गरम्य वातावरण. धन्यवाद.